रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेच्या उमेदवार शैलजा भानगिरे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न यावर त्यांनी विशेष भर दिलाय. प्रचारादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून मतदारांकडून शैलजा भानगिरे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन करून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रभागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे, नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावणे आणि पारदर्शक कारभार देणे हेच आपले ध्येय आहे, असे शैलजा भानगिरे यांनी सांगितलं. येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेला भरघोस मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आज 8 दिवस झाले आमचा प्रचार दौरा चालू आहे. आम्ही आता ससाणनगर मध्ये आमचा आज प्रचार चालू आहे. इथून मागे वसाहती वगैरे आहेत, गाडी तळच्या हडपसर विभाग आहे. सगळीकडे फिरत असताना आम्हाला सगळे समस्या काय आहेत प्रत्येक ठिकाणच्या त्या आम्हाला आमचे कामाचा लोड आता आमचा वाढणार आहे असं आम्हाला जाणवतंय आणि तेच आमचं काम बनणार आहे. नगरसेवक म्हणजे नळ, ग म्हणजे गटर आणि स म्हणजे सेवक, या सगळ्या गोष्टींची कामं करणं हे आमचं कर्तव्य राहणार आहे आणि आम्हाला सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या प्रभागामध्ये जाणवत आहे. मी सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती करते की महिला म्हणून मी आज उमेदवार आहे. मी लढते झटते ती फक्त लाडक्या बहिणींसाठी. प्रत्येक कुटुंबातील लाडक्या बहिणींनी सावध व्हा आणि आपल्या शिंदे गट पुढे जर नेला आपण तर आपल्याला अजूनही चांगल्या योजना आपल्याला एकनाथ शिंदे मार्फत मिळणार आहेत. म्हणून सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग द्या. आपल्या कुटुंबांना सांगा आपण शिंदे गटासाठी सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि आपली लाडकी बहीण योजना तर चांगली चाललेली आहेच, तर अजूनही आपल्याला चांगली कशी चालवता येईल याच्यासाठी मला सगळ्या महिलांची मतदान रूपी आशीर्वाद पाहिजे. धन्यवाद. आम्ही लहानपणापासून काळेपडामध्ये राहतोय. आमचा जन्म पण इथलाच आहे, पण लहानपणापासून आम्ही एकच नाव ऐकत आलो, एक नाना भानगिरे आणि त्यांचं जयसिंग भानगिरे. जयसिंग अण्णाचं जे काम होतं लहानपणापासून आम्ही जवळून बघत आलो. म्हणजे त्यांचं सामुदायिक किंवा सोहळा असो, ॲम्ब्युलन्स सर्व्हिस असो, शाळेत प्रत्येक आपलं वह्या पुस्तक वाटप होतं. म्हणजे गरिबांचे जे शाळेतले नाही का साहित्य असतं ते A to Z सगळं अण्णा करत होते पहिल्यापासून. आत्ता फक्त 1-2-3 वर्ष झालं आपलं थांबलेलं, पण ताईंनी परत अण्णाचं स्वप्न म्हणून परत राजकारणात ताई थांबलेले आहेत. जे जसं अण्णाला कार्यक्रम बनवायचं होतं आपल्या, आपण तसंच ताईंच्या मनातलं बोलतो. त्यांचा विकास चांगला आहे आणि प्रमोद नाना भानगिरे मार्फत म्हणजे त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी खूप मोठा विकास केलेला आहे आणि इकडं पण राहिलेला विकास त्यांच्या मार्फत होईल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना मदत करणार आहेत. उमेदवारांचं नाव घेऊ. प्रभाग क्रमांक 16चे अधिकृत उमेदवार शैलजाताई भानगिरे, अविद्याताई आंधळे आणि सागरराजे भोसले यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार, आमच्या परिसराचा विकास करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि युवकांचं हृदयस्थान शैलजाताई भानगिरे. माझं नाव प्रणित प्रभाकर डाकणे. इथं मी हडपसरमध्ये राहतो, सातवाडी साईडला. इथं पहिले जे नगरसेवक ते होते का त्यांनी निधी ते आणला, पण गरिबांपर्यंत पोहोचच नाही केला, अनाथ मुलांना पण पोहोच नाही केला. इथं बस स्टँड झाले, काही थोडेफारच बनले, बाकीच्या सोसायटीमध्ये आणखीन प्रॉब्लेम आहे. पण आता जे शिवसेनाचे उमेदवार आहेत नवीन, त्यांनी पदही नसताना खूप मदत केली. अनाथ मुलांना वया वाटप, खाद्य वाटप पण ते केली. परत गोरगरिबांना मदत केली, गरजू लोकांना सगळं पोहोच केलं. म्हणून आम्ही धनुष्यबाणालाच वोट करू. तुम्ही पण धनुष्यबाणाला वोट करा. धन्यवाद. आता जे सध्या तिन्ही पॅनलला उभे आहेत उमेदवार, काय नाव त्यांचं? शैलजाताई भानगिरे, अविद्याताई आंधळे, सागरराजे भोसले. कारण कोणतं चिन्ह आहे यांचं? यांचं धनुष्यबाण आहे. मतदान करणार नक्की त्यांना? आम्ही नक्की धनुष्यबाणाला मतदान करणार, कारण की आम्हाला नवीन चेहरे पाहिजे आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.